न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पूरग्रस्त शेतकऱ्यांना बँकेनं पाठवलेल्या कर्जाच्या नोटिशीची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच मंत्री सरनाईकांनी घेतली दखल. तातडीनं नोटीस मागे घेण्याच्या सूचना. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतून खर्चाला मंजुरी. जिल्हा नियोजन निधीतून कमाल 5% निधी खर्च करण्याची तरतूद. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. शिवसेनेचा आझाद मैदानात होणार दसरा मेळावा. मेळाव्याचा पहिला टीजर समोर. शिवसेना उबाठा पक्षाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा. मेळाव्यापूर्वीच दादर परिसरात बॅनरबाजी. बॅनरवर ठाकरे बंधूंचे फोटो झळकल्यानं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण. मुंबईतील दसरा मेळावा हा ठाकरेंच्या शिवसेनेचाच, बाकी सगळं बोगस. तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा. संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल. बीडच्या नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा. जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केली नाही. कुणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. कोट्यावधी खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची चाळण. तर गिरीश महाजनांकडून रस्ते दुरुस्त करण्याचं तातडीनं आश्वासन. आणि गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे घनसावंगी, परतूर आणि अंबडमध्ये पूरस्थिती. अनेक गावांना पुराचा वेढा. पूरस्थितीची ड्रोन दृश्य समोर. दंगा नको. शिवसैनिक नावाच्या वाघाशी. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा टीजर जारी. शिवसेनेचा आझाद मैदानात होणार दसरा मेळावा. मेळाव्याचा पहिला टीजर समोर. शिवसेना उबाठा पक्षाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा. मेळाव्यापूर्वीच दादर परिसरात बॅनरबाजी. बॅनरवरती ठाकरे बंधूंचे फोटो झळकल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण. बीडच्या नारायणगडावर दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात. मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत होणार दसरा मेळावा. जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डीपीडीसीच्या निधीतनं खर्चाला मंजुरी. जिल्हा नियोजन निधीतून कमाल 10% निधी खर्च करण्याची तरतूद. धाराशिव आणि बीडमध्ये शेतकरी पुराच्या संकटात असताना कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा. राजकीय नेत्यांच्या आदेशानंतरही नोटिसा आल्यामुळे शेतकरी संतप्त. मी कुठल्याही प्रकारची खोटी कामं केलेली नाहीत. कोणी कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आरोप करणाऱ्यांना जोरदार टोला. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोटला परिसरात आंदोलनादरम्यान लाठीचार्ज. पोलिसांनी 200 जणांवरती केला गुन्हा दाखल. तर 39 जणांना घेतलं ताब्यात. नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या रस्त्यांची चाळण. तर गिरीश महाजनांकडून रस्ते दुरुस्त करण्याचं तातडीनं आश्वासन. सप्टेंबरमध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ. चांदीचे दर 1.5 लाखांच्या घरात. तर सोन्याचे दर सुमारे 1,19,000च्या उंबरठ्यावर. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी बघूयात. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शहरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेल्या वेळुंजे भागातील बेरवळ पाड्याला जाण्यासाठी रस्ताच नाहीये. आणि या भागातील नागरिकांना अंत्ययात्रा देखील नदीच्या प्रवाहातून काढावी लागते. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय. खऱ्या अर्थानं भारत प्रगतिशील देश आहे असं म्हणतात, परंतु आज 150 वर्ष जुना देश आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतोय.
तर अशी परिस्थिती आहे जिथं अंत्यविधीला रस्ता नाही, जागासुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये एकीकडे जग कुठे चाललं आहे आणि आपलं भारत कुठं चाललं आहे हे विदारक सत्य या बातमीमधून आपल्याला दिसतं. तर जालन्यामध्ये सुद्धा गोदावरीला आलेल्या पुरामुळे शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे गोदावरी नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी शेतात शिरलंय. त्यामुळे शेतात असलेल्या ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे सरकारनं आता पंचनामे न करता हेक्टरी 50,000 ते लाखभर रुपये मदत द्यावी अशी मागणी जोगलादेवी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. आमची शेती 10 एकर आहे सर. सगळं सोयाबीन, कापूस, ऊस सर्व पाण्याखाली गेलेलं आहे. सोलार ते सगळं साहित्य शेतीचं, तुमची वखरणी करण्याचं यंत्र असेल, गाडी असेल, हे वाहून गेलं. रात्री अचानक पाणी आलं आणि सर्व वाहून गेलं. जनावराला चारा नाही, सगळी कपाशी पाण्याखाली गेली. आता शेतात गेलो तर जाता सुद्धा येत नाही. सर्व डोक्यावर पाणी फिरतं, इतकं पाणी शेतीमध्ये. कपाशी कशी दिसत नाही. सोयाबीन तर पूर्ण गेलेलीच आहे. अगोदरच पावसाने अतिवृष्टीने जास्त पिकं गेलेली होती ना, आता तर पाण्याने पूर्ण झाकून गेलेली. आमची सोलार असतील, शेतीचे मोटर असतील, पाईप असतील, टाटर असतील, पूर्ण डिप्या असतील, पूर्ण नायनाट झालेला आहे. आज रोजी काहीच शेतीमध्ये उपलब्ध राहिलेले नाहीये आणि पूर्ण नुसतं काहीची शेती तर खरडून गेलेली आहे. म्हणजे अशी भयानक परिस्थिती आज रोजी इथल्या शेतकऱ्यावर झालेली आहे. सरकारला एकच मागणी आहे की जे शेतकऱ्यांनी स्वतःजवळचं जे का आर्थिक बजेट होतं ते स्वतः सगळं शेतीत खर्च केलेलं आहे आणि आता शेती एकदम जे तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आधीच निसर्गाने एक संकट घातलेलं आहे, ते सरकारने पुन्हा एकदा सुलतानी संकट घालू नये व शेतकऱ्याला हेक्टरी 1.5 लाखापर्यंत मदत करावी ही सरकारला विनंती आहे. पैठणच्या जायकवाडी धरणातनं गोदावरी नदी पात्रामध्ये 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे अंबड, घनसावंगी आणि परतूर या तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या गावागावांमध्ये पाणी शिरलंय. नदीकाठच्या गावांना पाण्यानं वेढा दिलाय, त्यामुळे अंबड, घनसावंगी आणि परतूर या तालुक्यातील 38 गावातल्या नागरिकांना स्थलांतरित करावं लागलंय. त्यामुळे नदीकाठी असलेल्या शेतातील पिकं सुद्धा पाण्याखाली गेली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप इथल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मंद्रुप येथील तुरीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या 2 महिन्यांपासून गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेलंय. तेथील शेतकरी कुंभार यांचं 4 महिन्यांचं तुरीचं पीक सडून जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे जगाचा पोशिंदा म्हणून ओळखणे असणाऱ्या शेतकऱ्याला मात्र आता नुकसानीचा सामना करावा लागतोय. सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र असं असलं तरी त्याचा फटका शेकडो एकर जे शेत आहे शेतीला बसलेला आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या तूर आहे, त्या तुरीमध्ये पाहतोय की आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप या ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. कारण गेल्या 4 महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे इथली जी शेती आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. त्यामुळे कष्ट करून गेल्या 1 वर्षापासून हे तुरीचं शेत आहे ते सांभाळलं होतं. मात्र 4 महिन्याच्या पावसानंतर मात्र त्याची अवस्था बघितली तर भीषण अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. कारण हे जे शेत आहे पूर्णपणे सडून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणची जी तूर आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे गळून पडलेली आहे. आपल्यासोबत येथील शेतकरी आहेत, त्यांच्याशीच बोलू. दादा, किती वर्ष झालं शेती करताय? मी साधारण 40-45 वर्ष झाला शेती करतो. अजून असं पाऊस माझ्या मते तर साधारण 1988 साली आला होता. परंतु ते पाणी लवकर गेलं होतं. आता साधारण झालं तर 15 ते 20 दिवस झाला आता पाणी येऊन, पण अजून पाणी निचरा होत नाही आहे. सगळं आमचं पीक गेलेलं आहे. तूर आहे, ते तूर आहे, भुईमुग आहे, मका आहे, लिंबूचं झाड आहेत. सर्व पिकं सगळ्या पाण्यानं करपून गेले आहेत. अशी शेती करणं म्हणजे शेतकरी होणं आता आजकाल योग्य आहे का? कारण शेतकरी म्हणून आजकाल जगणं शक्य आहे का? नाही साहेब, शक्यच नाही. कारण काय, वर्षाला एवढं होतच राहिलं आहे. दुष्काळ पडलं त्यावेळी
पाणी नसल्यामुळे गेलं. आता काय होऊ लागलं आहे, या वर्षी तर पाऊस जास्त झाल्यामुळे सगळी पिके वाळून गेले आहेत. तरी शासनाने योग्य ते मदत द्यावी एवढा मी सांगू इच्छितो. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, कणा. मात्र तो आता सध्या सोलापूर जिल्हा असेल किंवा राज्याच्या कानाकोपऱ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळं, महापुरामुळं मोडून पडतो का काही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि शेतकऱ्यांच्या कुठेतरी नुकसान भरपाईवर मलम किंवा एक प्रकारचं जी आनंदाची बातमी असते ती देण्याचं काम सरकार कधी करतं याकडं आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, मंद्रुप, सोलापूर. तर अतिवृष्टीमुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल 38,783 हेक्टरवरचा कांदा आणि 347 हेक्टरवरच्या कांदा रोपाचं नुकसान झालंय. एकीकडे कांद्याला भाव नाही, दुसरीकडे महागड कांदा रोप घेऊन कांद्याची लागवड केली. मात्र सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा पीक उद्ध्वस्त झाल्याचं बघून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी बबू शेख यांनी. परतीच्या पावसाने चांदवड, मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात धुमाकूळ घातलेला आहे. शनिवारी आणि रविवारी जो अतिवृष्टी झाली त्याचा फटका मका, कांदे, सोयाबीन आणि इतर पिकांनाही बसलेला आहे. सर्वात जास्त फटका हा कांदे पिकांना बसलेला आहे. कांदा पीक जो आहे तो नगदी मानला जातो, त्याच्यामुळे बहुतांश शेतकरी कांद्याचीच लागवड करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून कांद्याला भाव नाही आणि आता अतिवृष्टीमुळे कांद्याचे अतोनात नुकसान झालेले. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी किती कांदा लावला आणि आज काय परिस्थिती आहे. भाऊ, काय म्हणाल, किती कांदा लावला होता आणि कशी परिस्थिती निर्माण झाली? आम्ही 2 एकर कांदा लावलाय. तर कांदा कांदा म्हणजे कांदा लावायच्या अगोदरचा खर्च सांगतो आमचा. नांगरठी 2500 रुपये, रोटरवेल 2500 रुपये, 1200 रुपये पाळे पाडायला, 10,000 रुपयाचं उळं, 10,000 रुपये, 12,000 रुपये लागवड, 5,000 रुपयाची खाद आणि 10,000 रुपयाचे औषध, असे 50-55,000 रुपये आम्हाला एकरी खर्च येतो. तर आम्हाला 50-55,000 एकरी खर्च येतो. आणि आता कालचा मुसळधार पाऊस झाल्याने आमचे खूप नुकसान झालेले. कांदा पीक हा मुख्य पीक आहे आमचं. कांद्यावर आमची उलाढाल होती, मुलींचं लग्न असेल, मुलांचं शिक्षण असेल, काही लेवलिंग असेल, काही सर्व जी उलाढाल आमची कांद्यावर. कांदा हा आमचा मुख्य पीक आहे. तर आमचा एकदम तोंडी घास आला आणि आमची खूप मोठी नुकसान झालेली, हानी झालेली आहे. तरी राज्य सरकारनं जास्तीत जास्त मदत करावी. शेतकऱ्यांचे जे संकट आलेलं आहे, मायबाप सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहावं अशी आमची विनंती आहे. नुकसान झाल्यानंतर कोणी फिरकलं आहे का? तलाठी म्हणा, नेते म्हणा, पंचनामे झाले आहे का? काहीच नाही, अजून कोणी आलं नाही, पंचनामे झाले नाही, कुठलंही कोणी आलेलं नाही अजून आमच्या गावामध्ये. काय मागणी करा? काय मागणी करा? काय मागणी आता आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहे बाप, आम्हाला 50,000 रुपये एकरी त्यांनी द्यावा बा, अशी आमची इच्छा आहे. एकूणच आपण बघितलं असेल तर नुकसान तर भरपूर झालेलं आहे. मात्र मायबाप सरकारने फुल ना फुलाची पाकळी देऊन मदत करावी, जेणेकरून आम्हाला उभं राहता येईल, अशी एक मुख्य मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी करत आहे. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.